श्रोते हो नमस्कार. शक्तिरूपिणी नमोस्तुते या आपल्या नवरात्री विशेष कार्यक्रमात मी ऋतिका महाजन तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया आहेत त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेत आहोत. आणि आज या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत रेणुका देशपांडे बोरामणीकर. तर मॅडम, मी सर्वप्रथम तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत करते. नमस्कार. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. तर जसं श्रोत्यांनो मी तुम्हाला त्यांची ओळख करून देताना सांगितलं की मॅडम ह्या एक CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि याशिवाय त्या क्षेत्रामध्ये त्यांनी बरंच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तर त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. तर मॅडम, मी डायरेक्ट प्रश्नांना आपल्या सुरुवात करते. सुरुवातीला मला तुम्हाला हे विचारायचं आहे की CA व्हायचं असं तुम्ही केव्हा ठरवलं आणि हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला? 10वी जेव्हा मी पास झाली, तेव्हा आमच्या वेळेला कसं होतं, की फक्त म्हणजे चांगले मार्क मिळाले 90च्या वरती किंवा हे, की फक्त सायन्स घेणं, डॉक्टर, इंजिनियर एवढे 2च ऑप्शन सगळ्यांसमोर दिसायचे. हो. पण मला फक्त होतं, की मला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं नव्हतं. पण CAचं तसं काही बॅकग्राऊंड नव्हता, म्हणजे काहीच माहिती नव्हतं त्याबद्दल. घराण्यात कुणीच CA नव्हतं. पण डॉक्टर, इंजिनियर नाही व्हायचं म्हणून मी ॲक्च्युली CAचा मार्ग निवडला. पण जेव्हा मी हे घेतलं, म्हणजे करायला घेतलं किंवा झाली त्याच्यानंतर, म्हणजे की अगदी बरोबर माझं ते डिसिजन होतं हे मला आज म्हणजे जाणवतं. तर अशा प्रकारे 10वी झाल्यावरच म्हणजे मी कॉमर्स घेतानाच CA करायचं डिसिजन घेतलं होतं. अच्छा. मग म्हणजे जेव्हा आपल्याला CA करायचं असेल तर त्यासाठी आपलं काय क्वालिफिकेशन असावं लागतं मिनिमम? CA करायला सगळ्यात पहिले तर एक तर 10वी झाल्यावर, म्हणजे त्याला 2 हे आहेत मार्ग म्हणजे CAच्या प्रवेशाला. एक तर 12वी नंतर तुम्ही डायरेक्ट म्हणजे फाउंडेशन, जसं बाकीच्याला एंट्रन्स असतात त्या एंट्रन्स देऊन CAला जॉईन व्हायचं, किंवा मग ग्रॅज्युएशन नंतर. अच्छा. तर 10वी झाल्यावर आपण रजिस्ट्रेशन करू शकतो फाउंडेशन कोर्सचं. 12वी झाल्या जूनमध्ये ती फाउंडेशनची एक्झाम द्यायची. अच्छा. आणि मग त्याच्या बेसिसवर ते क्वालिफाय झाल्यावर मग पुढे इंटर, फायनल असं. आणि जर BCom नंतर किंवा कुठल्याही ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्ही केलं तर मग डायरेक्ट इंटर, म्हणजे तुम्ही फाउंडेशन न करता दुसऱ्या वर्षाला डायरेक्ट तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. अच्छा. ICAI या इन्स्टिट्यूटच्या तुम्ही चेअरपर्सन म्हणून काम केलं आहे. तर ही इन्स्टिट्यूट म्हणजे नक्की काय काम करते आणि तिच्यामार्फत कोणती कोणती कामं चालतात याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. अच्छा. आता सगळ्यात पहिले CA जो हा कोर्स आहे ना, हा पूर्ण पोस्टल कोर्स आहे. ICAI म्हणजे ही आमची पूर्ण गव्हर्निंग बॉडी आहे. अच्छा. म्हणजे याच्या थ्रूच एक्झाम, कोर्स, म्हणजे सगळ्या ॲक्टिव्हिटीज याच्या थ्रू होतात. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया असं याचं लाँग फॉर्म आहे. तर या ICAIच्या देशभरामध्ये किंवा इंटरनॅशनली पण वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. तर अशा जवळपास भारतामध्ये 170 ब्रांचेस असतील. त्याच्यामधली एक ब्रांच औरंगाबादला आहे. हो. तर या औरंगाबाद शाखेमध्ये मी अध्यक्षा होती. अच्छा. आणि याच्या मार्फत आता जसं मी तुम्हाला म्हटलं की हा पोस्टल कोर्स आहे. तर मग काय आहे, या कोर्समध्ये त्यांनी काही ठराविक कोर्स हे दिले मुलांना कोर्सेस. म्हणजे पोस्टल असल्यामुळे त्यांना कॉलेज नाही, काही नाही, आर्टिकलशिपच आहे. तर मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी जनरल मॅनेजमेंट कम्युनिकेशन कोर्स किंवा ITT, आपल्या कम्प्युटर अवेअरनेससाठी असे वेगवेगळे कोर्सेस मुलांसाठी ते यामार्फत घेतो. आणि शिवाय आमचं CA झाल्यावर पण काय असतं की आम्हाला मिनिमम 45 तास असे शिक्षणाचे व्हायला पाहिजे. अच्छा. म्हणजे अपडेट राहण्याकरता असं इन्स्टिट्यूटकडूनच गाईडलाईन्स आहे. तर मग त्याच्यासाठी वेगवेगळे सेमिनार्स, कॉन्फरन्सेस ते सगळं आयोजन करणं, मग हे सगळं आमच्या ICAI शाखेमार्फत होत राहतं. बाकी पण आम्ही सामाजिक पण काही कार्य करत असतो. तर असं हे सगळं आमच्या वेगवेगळ्या शाखांमार्फत ही वेगवेगळी कामं होतात. अच्छा. म्हणजेच मुलांचा सर्वांगीण विकास, जर ते CA हे क्षेत्र म्हणून निवडतायत तर त्या सर्वांगीण विकास करण्याचं पूर्ण काम ही इन्स्टिट्यूट करत असते. हो. बरं, आपले जे श्रोते आहेत त्यांना बऱ्याच जणांना, म्हणजे बरीच मुलं अशी असतात की 11वी 12वी कॉमर्सला ॲडमिशन तर घेतात, पण CA म्हणजे नक्की काय काम असतं हे त्यांना माहीत नाही. तर मग CA म्हणजे नक्की काय हे सोप्या भाषेत आपल्या श्रोत्यांना सांगाल का?
CA म्हणजे त्याचा मराठीत आपण अर्थ घेतला ना त्याचा, म्हणजे मराठीमध्ये त्याला सनद प्राप्त लेखापाल. लेखापाल म्हणजे काय, म्हणजे हे काय अकाउंटंट आहे, पण हे काय चार्टर्ड अकाउंटंट. म्हणजे नुसतं अकाउंट्स लिहिणं हे नाही, ते अकाउंट्स बरोबर आहे की नाही, म्हणजे ते CA मध्ये ॲक्युरेसी तुम्ही सर्टिफाय करणं, हे काम म्हणजे मेनली CAचं असतं. की CAच्या आज कुठलीही तुम्ही म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्स हे CAच्या सहीशिवाय त्याला ऑथेंटिसिटी येत नाही. अच्छा. आणि याशिवाय बाकी पण टॅक्सेशनचे कामं, की आता तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे इन्कम टॅक्स भरावा लागतो, तर त्याचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं, GST शिवाय फायनान्शियल मॅनेजमेंट, असं विविध याच्यामध्ये कामं CAचे असतात. अच्छा. मला मॅम पुढे तेच विचारायचं होतं की नक्की कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये एकदा CA झाल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये नोकरीची किंवा काम करण्याची संधी मुलांना मिळू शकते? आता जसं CA मी म्हटलं की हे काय, CA म्हणजे बेसिक फायनान्स आहे. फायनान्स तुम्ही काहीही करा, म्हणजे कुठल्या पण हे तुम्ही काहीही तुम्हाला सुरू करायचं तर पहिले तुम्हाला काय लागतो, फायनान्स. तर म्हणून फायनान्स हे बेसिक गोष्ट CA डील करत असल्यामुळे CAची गरज ही सगळ्याच क्षेत्रात लागते. म्हणजे बँकिंग असो, इन्शुरन्स असो, कुठली कंपनी असो, अगदी छोट्या एखाद्या याच्यापासून म्हणजे एखाद्या छोट्या टपरीवाल्याला पण इन्कम टॅक्स रिटर्न भरताना CA लागेल, आणि मोठ्या अगदी उद्योगपती किंवा मोठ्या बँका त्यांना पण लागेल. आणि त्याच्यामध्ये 2 ऑप्शन, की तुम्ही एक तर स्वतःची प्रॅक्टिस करा किंवा जॉब करा. प्रॅक्टिस केल्यावर पण मग प्रत्येकाला की तुम्हाला कशामध्ये प्रॅक्टिस करायची, डायरेक्ट टॅक्समध्ये करायची, ऑडिटमध्ये करायची, का अजून वेगवेगळे आहेत प्रोजेक्ट फायनान्समध्ये. आणि जॉब करायचं म्हटलं तर मी म्हटलं ना की तुम्हाला कुठे पण करता येतो, बँक, इन्शुरन्स, कंपनी, गव्हर्नमेंट, याच्यामध्ये कुठे पण तुम्ही, अशा खूप साऱ्या संधी आहेत. अच्छा. मॅम तुम्ही ICAI ह्या इन्स्टिट्यूटमध्ये बरेच वर्ष काम केलं आणि त्यानंतर मग आता सध्या तुम्ही काय करता? माझी प्रॅक्टिस आहे स्वतःची. तर म्हणजे मी स्वतःची इंडिपेंडंट प्रॅक्टिस आहे, तर त्यात म्हणजे मी माझं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इन्कम टॅक्स फायलिंग, ऑडिट्स वगैरेमध्ये काम करते. अच्छा. मग म्हणजे एक क्षेत्र निवडलं तर आपल्याला दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाता येत नाही, जसं की असतं ना आता बरेच मुलं HR करतात MBA करून, तर मग त्यांचे पण क्षेत्र वेगळे असतात की तुमचं जे शिक्षण आहे त्यानुसार. मग तसं काही CAसाठी स्पेशलायझेशन असतं का? स्पेशलायझेशन असतं ना, पण तरी पण आता औरंगाबादसारख्या ठिकाणी तर आम्हाला असं आहे की आम्ही सगळ्याच याच्यामध्ये काम करतो. पण थोडं मोठ्या शहरांमध्ये गेलं की ठराविक आहे की कोणी इनडायरेक्ट टॅक्समध्येच करेल, कोणी डायरेक्ट टॅक्समध्ये करतील, कुणाचं ऑडिटचं स्पेशलायझेशन, कुणाचं प्रोजेक्ट फायनान्सचं स्पेशलायझेशन, असं असतं. पण इथे तर आम्ही थोडंफार सगळंच कव्हर करतो. तुम्ही आता बोलताना म्हटलात की अगदी टपरी चालवणाऱ्यापासून मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जे लोक काम करतात त्या प्रत्येकाला इन्कम टॅक्स भरण्यासाठी CAची गरज असते. पण खरंच आपल्याकडे टॅक्स भरणाऱ्या लोकांचं प्रमाण किती आहे? हो, टॅक्स भरणारे तसे म्हणजे कमी आहेत. कारण बऱ्याच जणांना तेवढा अवेअरनेस पण नाही आहे, आणि खूप जणांना म्हणजे खूप जणांना की नाही आमचं इन्कमच नाही तेवढं, आणि खूप जणांना भीती असते इन्कम टॅक्स रिटर्न की फाईल केल्याने आपल्याला काही त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होईल का. पण तसं काही नाही, उलट इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करून म्हणजे पुढच्या त्याच्यामध्ये तुम्हालाच फायद्याचं असतं की एक तर तुमचं सगळं इन्कम जे आहे ते पेपरवर येतं, त्याला ऑथेंटिसिटी येते, आणि पुढे कधी तुम्हाला लोन पाहिजे वगैरे तर मग त्याला तुम्हाला कोणी प्रश्न नाही येणार की हे तुमचं इन्कम खरंच आहे का, ह्याच्यावर कोणी प्रश्न नाही करणार. आणि म्हणजे म्हणूनच आपल्याला जर पुढे कोणती पण आर्थिक उलाढाल करायची असेल तर सुरुवातीपासूनच स्वतःला एक सवय लावून घेतली पाहिजे की इन्कम टॅक्स भरा. आपल्याकडे बरेच लोक असे आहेत की ही गोष्ट अवॉइड करून किंवा त्याच्यामध्ये काहीतरी एक शॉर्टकट शोधून पुढे जातात. तर आपल्या श्रोत्यांना हा पण एक इथून संदेश देऊ शकतो की इन्कम टॅक्स भरणं हे आपल्यासाठी सुद्धा खूप फायद्याचं असतं. हो, म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरलं म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स लायबिलिटी येईल असं नाही. म्हणजे कमी पण असलं पण तुम्हाला टॅक्स लायबिलिटी न येता तुम्ही रिटर्न भरून ते इन्कम तुम्ही दाखवू शकता. नक्कीच. बरं मॅडम, आता CA होण्यासाठी जे विद्यार्थी एक परीक्षा द्यावी लागते तर ती परीक्षा अतिशय कठीण असते, त्यामध्ये पास होणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. तर ही परीक्षा नक्की काय असते आणि का एवढी कठीण असते? ह्या परीक्षेचं स्वरूप नक्की कसं असतं? परीक्षा तर तशी आमची म्हणजे थिअरी बेस्डच आहे, आणि आता मी जसं सांगितलं की पहिले फाउंडेशन, मग इंटरमिजिएट आणि मग फायनल, अशा हे 3 टप्प्यांमध्ये परीक्षा होते. फाउंडेशन आत्तापर्यंत नुसतं MCQ बेस्ड होतं, पण आता त्याला अर्ध थिअरी अर्ध MCQ असं आलेलं आहे.
आणि त्याचं कठीण म्हणलं तर कठीण आहे पण, आणि पण जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर ते कठीण नाही पण. आणि व्यवस्थित अभ्यास म्हणजे कसं, की नुसतं तुम्ही घोकमपट्टी किंवा नुसतं वाचून नाही, ते म्हणजे बघताना, ते वाचताना त्याच्यामागे नेमकं काय उद्दिष्ट आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कसं होईल ह्याच्यावर इन्स्टिट्यूटचा जोर असतो. म्हणजे नुसतं तुम्हाला पुस्तक वाचून ते कळणार नाही, तर त्याच्या मागचं इंटेंट कळलं, त्याचं पर्पज कळला, तर ते तुम्हाला ती परीक्षा म्हणजे तुम्हाला ती बेसिक त्यातलं कळालं तर ती परीक्षा सोपी जाईल. आणि फक्त सिलेबस पण वास्ट आहे म्हणून थोडं कठीण वाटतं, पण आता पण आधीपेक्षा आता बऱ्यापैकी पर्सेंटेज वाढलेलं आहे. आणि जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंगने अभ्यास केला आणि समजून केला तर नक्कीच यश मिळू शकतं. तर म्हणजे असं काही नाही आहे की ते अशक्य आहे, म्हणजे की खूप कठीण आहे. ठरवलं तर नक्कीच होऊ शकतं. नक्की. बरं मॅडम, आता जसं असतं की म्हणजे वकील झाल्यानंतर बार असोसिएशनची परवानगी असल्याशिवाय तो मुलगा प्रॅक्टिस करू शकत नाही, किंवा डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा काही त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं का, की एक सर्टिफाईड CA आहे म्हणून? हो. पास झाल्यावर ICAIकडे तुम्हाला सगळे फॉर्म वगैरे फिलअप करून तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस घ्यावं लागतं. अच्छा. आणि आत्तापर्यंत कसं होतं की सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस तुम्ही CA झाल्यावर जर तुमचं ते जसे जनरल मॅनेजमेंट कम्युनिकेशन कोर्स वगैरे हे सगळं झालं असेल आणि तुम्ही पास असाल तर लगेच ते COP द्यायचे. पण आता जे नवीन आलेले आहे प्रोव्हिजन, त्याच्यानुसार फक्त एवढं त्यांनी ठेवले की 1 वर्ष तुम्ही कुठल्या तरी CAकडे एक्सपिरियन्स तुमचा असायला पाहिजे, मग तुम्हाला COP देऊ. म्हणजे 3 वर्ष आर्टिकलशिप झाल्यावरही 1 वर्ष परत तुम्ही कुठल्या तरी CAचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागेल, तर ते COP मिळणार आहे. अच्छा. तुम्ही बऱ्याच मोठ्या मोठ्या पदांवर कामं केलीत आणि हा आपला नवरात्री विशेष कार्यक्रम आहे, तर बऱ्याच स्त्रिया आज हा कार्यक्रम ऐकतायत. तर एक स्त्री म्हणून अशा मोठ्या पदापर्यंत पोहोचताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? अडचणी तर खूप आल्या. म्हणजे आता कुठलीही गोष्ट ठरवलं तर मला वाटतं सगळ्या ह्याच्यात अडचणी येतातच. आणि स्त्री म्हणून तर म्हणजे थोड्या जास्तच आल्या. पण आता ते म्हणजे आता सगळ्या जशा त्या, पण कसं ते अडचणी सांगण्यापेक्षा त्या अडचणीतून मार्ग करत पुढे जाणं हेच असतं. म्हणून फक्त जे आहे ते बघत शांततेने त्याचा सामना करत आपण जेव्हा उद्दिष्ट समोर ठेवलं की माझं होतं की ते व्हायचं आपण, तर म्हणून त्याचं सगळं फेस करत करत पुढे गेली आणि शक्य झालं ते. नक्कीच. बरं, आपल्याकडे गव्हर्नमेंट जॉब हा एक खूप मोठा जिव्हाळ्याचा विषय असतो प्रत्येकाच्या. तर CA झाल्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये किंवा शासकीय याच्यामध्ये कुठे जॉब असतात का? गव्हर्नमेंटमध्ये एकदम डायरेक्ट CAला असं नाही, काहीतरी एक्झाम वगैरे असेलच. पण आजकाल UPSC पण CA झाल्यावर बरेच जण देऊन चांगल्या चांगल्या पदावर करतायत. अच्छा. आणि शिवाय बँक किंवा इन्शुरन्स याच्यात मोठमोठ्या पदांवर डायरेक्ट CAना रिक्रुटमेंट होता येते, म्हणजे त्यांना रिक्रूट करतात विदाऊट एनी, फक्त इंटरव्ह्यू बेसवर ते मोठ्या पदावर लागू शकतात. अच्छा. बरं, CA ही एवढी एकच ब्रांच नाही आहे, तर वेगवेगळ्या प्रकारच्या तिथे परीक्षा देता येतात. तर CA शिवाय इतर कोणकोणत्या परीक्षांचा पर्याय उपलब्ध असतो? CA शिवाय म्हणजे कॉमर्समध्ये 3 प्रोफेशनल कोर्सेस आहे. CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, मग कंपनी सेक्रेटरी CS आणि कॉस्ट अकाउंटंट, असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. तर फक्त काय आहे की CAला जेवढं वाईड हे आहे, म्हणजे CAचं सर्टिफिकेशन म्हणजे त्यांना जेवढ्या पॉवर्स किंवा हे आहेत तेवढं CS किंवा CWAला नाही आहे. तर कंपनी सेक्रेटरीमध्ये त्यांना कसं की काही काही कंपनीज ॲक्टनुसार आहे की काही काही फॉर्म्सवर किंवा काही काही ठिकाणी CSचंच ऑथरायझेशन पाहिजे किंवा CS अपॉइंट केला पाहिजे. काही टर्नओव्हर तुमचा अबाऊ असला तर CS त्यांनी अपॉइंट केला पाहिजे. आणि कॉस्ट अकाउंटंट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग किंवा जिथे कॉस्टिंग येतं त्याच्यामध्ये कॉस्ट अकाउंटंटला स्कोप आहे. पण CA असं आहे की त्यांना सगळीकडे वाईड स्कोप आहे CAला. बरं, मग आता म्हणजे इतर बरेच असे मुलं असतील किंवा पालक असतील, म्हणजे बराच एक आपल्याकडे असा असतो की चला सायन्सला ॲडमिशन नाही होते ना, तू कॉमर्स कर. पण आता ही मानसिकता बदलून आपल्याकडे खास मला CA करायचं आहे म्हणून कॉमर्सला ॲडमिशन घेणारी सुद्धा बरीच मुलं आहेत आणि हा पर्सेंटेज वाढलेला आहे आता. तर करिअरच्या दृष्टीने कॉमर्स या पूर्ण क्षेत्राविषयी तुम्ही काय सांगू शकाल आज? म्हणजे जसं ह्या प्रोफेशनल कोर्सेस शिवाय पण बाकी
मला वाटतं डिप्लोमा वगैरे आहेत वेगवेगळे, आणि शिवाय मग तुम्ही बी.कॉम करून MBA फायनान्सही करू शकतात. आणि शिवाय म्हणजे मी याच्यामध्ये पण CA मध्ये पण सांगेल, की समजा आता CA कसं तुम्ही म्हणलं आपण की कठीण आहे, तर CA मध्ये पण समजा अर्धवट झालं तुमचं, म्हणजे फाउंडेशन झालं किंवा आणि इंटर झालं समजा, किंवा मग तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन घेऊन इंटर झालं, तर इंटरही झालं त्या बेसिसवर पण एक सर्टिफिकेट इन्स्टिट्यूटकडून मिळतं आणि त्या बेसिसवर पण तुम्हाला चांगले जॉब मिळू शकतात. तर असं म्हणजे नुसतं कॉमर्स याच्या बेसिसवर पण अकाउंटिंग, जसं आपण म्हटलं की फायनान्स सगळीकडे, तर अकाउंटिंग लागतेच. त्याच्यामुळे त्या पण चांगल्या म्हणजे अपॉर्च्युनिटीज आहे कॉमर्स फील्डमध्ये. आता कसं असतं की प्रत्येकच कोणताही कोर्स म्हटला की मुलांना म्हणजे बरेच ऑप्शन असतात, बरेच कॉलेजेस असतात. तसं CAला काही आहे का की फक्त ICAI ह्या इन्स्टिट्यूटमार्फतच त्यांना करता येतं किंवा गव्हर्मेंट थ्रू काही करता येतं का? सध्या तरी आता मध्ये एक गव्हर्नमेंटचं बिल येतं आहे, त्याच्यामध्ये मे बी त्यांचं चालू आहे IIT वगैरे सारखं अशा अकाउंटिंग बॉडीज करायचं, तर त्याचं अजून काही निश्चित नाही आहे. पण सध्या तरी तुम्हाला जर CA करायचं आहे, तर फक्त इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया भारतामध्ये करायचं असेल, तर एवढीच ही आहे. पण ही पण स्वायत्त बॉडी आहे, पण ती गव्हर्नमेंटच्या ॲक्टच्या अंडरच एस्टॅब्लिश झाली आहे. त्याला गव्हर्नमेंटनीच ऑथेंटिकेशन दिलेलं आहे. नक्कीच. पण तुम्हाला मग ICAI थ्रूच जावं लागणार आहे. हां, जे काही आपले सामान्य लोक असतात, तसं जर आपण सुरुवातीला जेव्हा चर्चा केली तेव्हा तर तुम्ही सांगितलंच की प्रत्येकाने इन्कम टॅक्सपासून सुरुवात असते, पण अशा अनेक बऱ्याच गोष्टी असतात की मुलं आपलं शिक्षण पूर्ण करून प्रत्येकच मुलगा छोटी मोठी नोकरी करतो किंवा व्यवसाय करायचा विचार करतो. तर अशा प्रत्येक जे सामान्य कुठल्याही स्तरावर काम करणारी लोक असतील, त्यांना एक CA म्हणून आज तुम्ही या माध्यमातून काय सांगाल? म्हणजे तुम्ही मला वाटतं अर्न अँड लर्न म्हणजे आमच्या CAमध्ये पण असतं, की आमचं फाउंडेशन झालं, इंटरचा एक ग्रुप झाला, की त्यांना 3 वर्ष आर्टिकलशिप करावी लागते. म्हणजे प्रॅक्टिकल या अनुभवातूनच ते पुढे शिकतात. तर मला वाटतं हे जे आहे असं सर्वांनीच थोडंफार तरी करावं, की तुम्ही थोडं 12वी झाल्यावर थोडंफार तरी सुट्ट्यांमध्ये का होईना 1-2 महिने तुम्ही कुठेतरी एक प्रात्यक्षिक अनुभव घ्यावा. त्या जिथे तुम्ही जे शिक्षण घेताय त्याचा किंवा इतर कशाचा पण थोडं नुसतं थिअरी तुमच्या जे जे तुमचं कॉलेजचं जे त्याच्यातून थोडं बाहेर पडावं आणि प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, एवढं मला वाटतं सगळ्यांना सांगावं. नक्कीच. बरं मॅडम, मला आता म्हणजे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत की एक CA म्हणून तुम्ही खूप मोठ्या पदावर काम केलं, तुम्ही ICAIच्या अध्यक्षा म्हणून सुद्धा काम केलं. मग या सगळ्या मोठ्या जबाबदाऱ्या पाळत असताना तुमचं घर हे कसं तुम्ही सांभाळत गेलात? कारण म्हणजे आज मला श्रोत्यांना हे सांगायला आवडेल की तुमची मुलगी म्हणजे तनिषा बोरामणीकर ही एक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे. एक आपली मुलं, आपला परिवार, आपला आजूबाजूचं आपलं कुटुंब, या सगळ्या गोष्टी आणि पुन्हा आपलं प्रोफेशन, या गोष्टी तुम्ही कशा हँडल करता? जर आपण ठरवलं ना, म्हणजे माझं एवढंच एक असतं, की आपण जर कुठली गोष्ट ठरवली तर आपण काहीही करू शकतो. म्हणजे आता जसं तनिषा जेव्हा लहान होती, ती मॅचेसला जायची, तेव्हा माझी सुरुवातीला काही क्लायंट म्हणायचे, की "तू का जाते त्यांच्यासोबत, तिच्यासोबत? तिला एकटीला पाठव, तू तुझ्या प्रोफेशनकडे लक्ष दे." पण नंतर त्यांना लक्षात आलं, की मी तिथे जाऊन पण त्यांच्या कामात काहीच हे होत नाहीये, प्रॉब्लेम येत नाहीये. तर म्हणून त्यांनी काही बोललं नाही. किंवा तनिषाच्या मॅचेसच्या तिथे गेल्यावर बरेचसे म्हणजे असे पॅरेंट्स असायचे, की त्यांनी पूर्ण त्यांचं प्रोफेशन सोडलंय. पण मला होतं, की मला सगळंच बघायचंय, माझं प्रोफेशनही नाही सोडायचं आणि माझ्यात मुलीकडेही लक्ष द्यायचंय. त्याच्यामुळे मी ते ठरवलं. म्हणजे त्या वेळेला ती प्रायोरिटी, म्हणजे जेव्हा तनिषाच्या मॅचेस तेव्हा तिची प्रायोरिटी. पण ती एकदा मॅचेसला टुर्नामेंटमध्ये आतमध्ये गेली, की मी माझा लॅपटॉप काढून माझं कामं करायची. म्हणजे तिथे तिचं जे टुर्नामेंटचं तिथेच माझं ते ऑफिस होऊन जायचं. मग तिथून मी माझ्या ऑफिसची कामं वगैरे मॅनेज करायची किंवा तिच्या शाळेच्या शेड्यूलप्रमाणे माझं ऑफिस मॅनेज करणं. तर अशा प्रकारे टाईम मॅनेजमेंट, प्रायोरिटायझेशन अशा गोष्टींनी आपण ठरवलं तर सगळंच मॅनेज करू शकतो. शिवाय घरही, माझ्या घरी पण सगळं सणवारं असतात, ते पण माझं अगदी तेच व्हायचं, की आता जसे आमचे टॅक्स ऑडिटची डेट तेव्हाच घरी महालक्ष्म्या, गौरी असतात, पण तेही सगळं ते करून रात्री बसायचं. हे सगळं केलं तर होऊ शकतं आणि घरच्यांचाही सपोर्ट होता, त्याच्यामुळे शक्य झालं. आत्ता पण मी इथे बसली, माझी मुलगी तिथे अझरबैजानला आहे. असं म्हणजे आपण एक ठराविक व्यवस्थित शेड्यूल करून ठरवलं तर नक्कीच मॅनेज होऊ शकतं.
बरं, आज एवढा मोठा प्रवास झाल्यानंतर आज म्हणजे एक तुमच्या आयुष्यातलं एक प्रेरणास्थान, की त्यांना तुम्ही डोळ्यांसमोर आदर्श ठेवून तुम्ही ही वाटचाल केलीत. असे तुमच्या आयुष्यातले प्रेरणास्थान कोण आहेत? सगळ्यात पहिले तर आपली आई असते. माझी आई पण शाळेत शिक्षिका होती. ती सगळं करायची आणि बाकी पण ॲक्टिव्हिटीजमध्ये ती खूप ॲक्टिव्ह होती तेव्हा. तर आई आहे आणि आता तर म्हणजे माझ्या तर म्हणजे माझी एक पुढची जनरेशन आणि मागची जनरेशन म्हणजे माझी मुलगी आणि माझी आई अशीच मी मला माझ्या याला प्रेरणास्थान म्हणेन. नक्कीच. कारण माझी मुलगी पण सगळं अभ्यासासोबत पण ती चेस वगैरे अदर ॲक्टिव्हिटीज सगळं मॅनेज करते. अर्थात. आणि हाच जर प्रश्न आम्ही तुमच्या मुलीला विचारला तर कदाचित तिचं उत्तरही हे असेल, की माझी आई माझं प्रेरणास्थान आहे. कारण प्रत्येकच स्त्री जेव्हा आपलं एक प्रोफेशन निवडते आणि तिथे कुठेही अडथळा येऊ न देता आपलं घर आणि आपलं प्रोफेशन या दोन्ही गोष्टी सांभाळते, तर ती स्त्री आपली शक्तिरूपिणी आहे, तीच आपली रणरागिणी आहे. आणि एकाला जमू शकतं तर ते कुणालाही जमू शकतं. हाच संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. कारण आपल्याकडे कारणं देणारे खूप असतात, पण त्याच्यातून वाट काढून आपली दिशा पकडणारे हे खूप कमी असतात आणि ते जे पकडतात तेच यशस्वी होतात. तर मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि तुमचा प्रवास आणि अर्थात CA सारख्या एका वेगळ्या क्षेत्राविषयी तुम्ही आम्हाला बरीच माहिती दिलीत. कदाचित आपल्याकडचे बरेच विद्यार्थी जे असतील, जे आज श्रोते आपला हा प्रवास ऐकत असतील, तर ते हा एक आपलं करिअर म्हणून निवडायचा विचारही करतील. तर आज तुम्ही इथे आलात आणि आमच्यासोबत गप्पा मारलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला पण इथे छान सगळी माझे मनोगत व्यक्त करायची संधी दिली आणि याद्वारे जर अजून काही जास्त जेवढं जणांनी